एकादशी आणि दुप्पट खाशी. पण आमच्यासोबत असं अजिबात होणार नाही, कारण आम्ही आज सगळं मापातच करणार आहे. सकाळी सकाळी अंघोळ केली आणि लगेच लागले कामाला. हॉल साफ करायला घेतला, नंतर सोफे नीट केले, किचन आवरलं. तेवढ्या ताई म्हणल्या की मी बाहेर पाणी मारते आणि तू इकडं रांगोळी वगैरे काढून घे. म्हणून मी लगेच दरवाजाच्या चौकटीवर हळदीचं लेपन केलं आणि इकडं रांगोळी पण काढली. आणि माझा मुलगा प्रत्येक वेळी सकाळी उठला ना की बेडवरच रडत बसतो, मग मी त्याला घ्यायला जाते. पण त्या दिवशी तो गपचिपच एकदम बाहेर आला. माझी रांगोळी वगैरे सगळं झालं आणि नंतर मी गेले बेडरूम आवरण्यासाठी. तर परीला ना रात्री खूप जास्त त्रास झाला, म्हणजे तिला ताप आला होता. मग रात्रीच तिचं स्पंजिंग केलं, तिला औषध दिलं, मग ती छान गाढ झोप लागली तिला. आणि मग सकाळी आता तिला मी आवरते, पूर्ण रूम आवरून घेतली आणि तिचं पण तेच चालू होतं की मम्मा मला रात्री ताप आला होता का. आता ना किचनमध्ये मी सगळं एकदम आवरून आले होते, म्हणजे बटाटे शिजायला टाकले आणि मिरच्या वगैरे सगळं काढून धुवून ठेवले. इथं रूम पण सगळी आवरून झाली, सगळे ब्लँकेट अंगावर ओढायचे लगेच खाली ठेवून दिले आणि तिला पण थोडीशी जवळ घेऊन तिची मया करून तिला लाडीगुडी लावून मी बाहेर आणलं. नंतर इथं सासूबाईची सगळी पूजा वगैरे आवरलं होतं, मी पण माझं आवरलं, टिकली वगैरे थोडंसं कुंकू वगैरे लावलं.